जगामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्यावर आपला विश्वास बसत नाही, पण करोडो लोकांनी त्या गोष्टीच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब केलेले असतात. आता हेच पहा ना, दमा, अस्थमा, बालदमा, श्वास घेण्याचे सारे आजार आणि त्यावर उपचार शोधता शोधता वैद्यकीय क्षेत्राला अजूनही यश आलेले नाही. ॲलोपॅथीने हा आजार बराही होत नाही, फक्त तात्पुरता आराम मिळतो. पण गेल्या 185 वर्षांपासून भारतातल्या तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरात बैठणी हरिनाथ गौंड परिवार जिवंत माशाच्या तोंडात येल्लो हर्बल पेस्ट म्हणजेच पिवळी आयुर्वेदिक औषधी टाकून करोडो रुग्णांना या आजारातून मुक्त करत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षातून एकदाच जून महिन्यात मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी हैदराबाद शहरात 185 वर्षांपासून एक्झिबिशन मैदान, जे नामपल्ली स्टेशनच्या अगदी जवळ आहे, तेथे उपचार देण्यासाठी जिवंत माशाच्या तोंडात औषधी टाकून गिळायला देतात. आणि प्रत्येक वर्षी लाखो लोक संपूर्ण भारत व जगातून येथे येतात. जिवंत मासा गिळल्याने दमा, अस्थमा, श्वास घेण्याचे आजार बरे होतात आणि बैठणी गौड परिवार त्यावर यशस्वी उपचार करतात. याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चला तर चॅनल सबस्क्राईब करूया. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फिश प्रसादम हैदराबाद म्हणजेच मछली का प्रसाद हैदराबादच्या संबंधित सर्व व्हिडिओंची लिंक दिलेली आहे. त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या. आपण बघू शकता या ठिकाणी माशाच्या तोंडात येलो हर्बल पेस्ट म्हणजे पिवळी औषधी टाकून रुग्णांना गिळून देण्यासाठी किंवा त्यांच्या तोंडात टाकण्यासाठी येथे 150पेक्षा जास्त काउंटर आणि हजारो स्वयंसेवक काम करताना दिसतात. आश्चर्य बघा ना, बैठणी गौड परिवार दरवर्षी या प्रसादमचे आयोजन करते आणि त्यासाठी ते कोणत्याही प्रकारची फी घेत नाही. निशुल्क, नो एनी कॉस्ट ते समाजाची सेवा करतात. खरं म्हणजे पूर्णपणे रुग्ण बरे होत असल्याशिवाय दरवर्षी जून महिन्यामध्ये लाखो लोक इथे येत नसतील. आणि म्हणूनच की काय, बैठणी हरिनाथ गौड आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने दिला जाणारा मछली का प्रसाद, फिश प्रसादम हा जगतमान्यता पावलेला आहे. अनेक लोकांनी याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु सच्चाईवर असलेल्या विश्वासामुळे लाखो लोक आजारातून मुक्त झाल्यामुळे फिश प्रसादमचे महत्त्व दिवसागणिक वाढतच आहे. परिवाराचे मुखिया कुटुंब प्रमुख हरिनाथ गौड यांचं 25 ऑगस्ट 2023 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर 2024मध्ये पहिल्यांदाच परिवाराचे नवे मुखिया अमरनाथ बैठणी गौड हे प्रसाद देतील. नमस्कार। मुझे बहुत सालों से फेफड़ों की बीमारी थी और सांस लेने में बहुत तकलीफ़ हो रही थी। बहुत जगह पे जाके और इलाज करके भी कुछ फ़ायदा नहीं हो रहा था, लेकिन न्यूज़ में जब हमने पढ़ा कि हैदराबाद में गौड़ परिवार की तरफ से मछली प्रसादम मुफ्त में दिया जाता है और हमने वहाँ जाकर प्रसादम लिया। सच में वो प्रसादम लेके सांस लेने की जो तकलीफ़ थी वो दूर हो गई। और वहाँ पे गौड़ परिवार का जो प्रसादम देने का तरीका है वो देखा, वहाँ की भीड़ देखी। पूरे भारत भर से वहाँ पे लाखों लोग प्रसादम लेने के लिए आते हैं
और प्रसाद पाकर उनकी बीमारी को दूर भी करते हैं। मैंने भी स्वयं वह प्रसादम लेकर मेरी बीमारी को दूर किया है और लगातार मैं 3 साल से यहाँ आ रही हूँ और प्रसाद ले रही हूँ। और यहाँ जो मरीज़ प्रसादम लेकर ठीक होते हैं वही बाद में हर साल आकर मुफ्त में खाना या उनकी तरफ से जो भी मदद हो सके वो करते हैं। यहाँ आके बहुत अच्छा लगा। आपको भी अगर ये बीमारी होगी तो अवश्य आइए, प्रसादम लीजिए। धन्यवाद। वर्षातून एकदा फक्त 24 तास आणि तेही अत्यंत प्रचंड गर्दीच्या ठिकाणी प्रसाद वाटप केला जातो। त्यासाठी बैठणी गौड परिवाराच्या वतीनं विशेष व्यवस्था हजारो स्वयंसेवकांच्या मदतीने आणि त्याचप्रमाणे तेलंगणा गव्हर्मेंट, तेलंगणा पोलीस आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जाते। तीन वर्ष वयाच्या मुलापासून तर सर्वांनाच प्रसाद दिला जातो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग, त्याचप्रमाणे लहान मुले यांच्यासाठी विशेष काउंटरची व्यवस्था करण्यात येते। योग्य पुरावा दाखवून आपण त्याचा लाभ घेऊ शकता। एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा रात्री उशिरा आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे। आपण बघू शकता बैठणे हरिनाथ गौड हे प्रसाद वाटपापूर्वी विधिवत पूजा करून या प्रसादाची तयारी करतात। साधारणपणे 5 ते 6 लाख लोकांसाठीचा प्रसाद, तितक्याच प्रमाणात 7 ते 8 लाख मासे यांची परिपूर्ण व्यवस्था परिवार व तेलंगणा फिशरी डिपार्टमेंट यांच्या वतीने करण्यात येते। एक्झिबिशन ग्राउंड नामपल्ली हैदराबाद या मैदानावर या प्रसादाचं वाटप होतं। साधारणपणे दरवर्षी 7, 8, 9, 10 जून यापैकी 2 दिवस या प्रसादाचं आयोजन होतं। मित्रांनो, फिश प्रसादम मछली की दवा संबंधी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परिवाराच्या वतीने विविध माहितीचे व्हिडिओ जारी करण्यात आलेले आहेत, त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।